आता जरा मला चान्स देता का? आजच्या या प्रचंड अशा जाहीर सभेचे अध्यक्ष आपल्या गावचे भूमिपुत्र आदरणीय वंदनीय शिवाजीराव गोविंदराव पाटील आपल्या सगळ्यांच्या भेटीसाठी आलेले, ज्यांना आपण रोज टीव्हीवर बघतो, असे राज्याचे स्टार प्रचारक आदरणीय हनुमंतजी पवार आणि राज्याचे सरचिटणीस आदरणीय ॲडव्होकेट भाऊसाहेबजी आजबे, तसेच लातूर शहरातील नूतन नगरसेवक आणि काँग्रेस पक्षाचं खंबीर युवा नेतृत्व नूतन आदरणीय आतिश भैया चिकते, आपल्या तालुक्याचे वाढीतो घेर पहिला आहे, आपल्या पक्षाचे तालुक्याचे युवा नेते आदरणीय अंबादासजी जाधव सावकार, आपल्या निलंगा नगरपालिकेचे गटनेते सन्माननीय अजितजी नाईकवाडे, आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय रविकिशोरजी कारखाने, आपल्या सगळ्यांचे लाडके आदरणीय लालाभैया पटेल आणि आदरणीय सुधाकरदाजी पाटील, तसेच माधवराव पाटील आंसरवाडकर, आपले युवा नेते दीपकजी चोपणे, ज्यांच्यासाठी ही सगळी लढाई चालू आहे ते जिल्हा परिषदचे उमेदवार शाहिद लाला पटेल, पंचायत समितीचे उमेदवार तरुण तडफदार आवाज सन्मान्य किरणजी पाटील, आंसरवाडा पंचायत समितीचे उमेदवार अभिजित नाना उस्माईल, अमोल लादे, आलिम पटेल, खालिद पटेल, मेत्रे गुरुजी, आदरणीय मुगळेदाजी, आदरणीय विलासाबा लोबे, ॲडव्होकेट आदरणीय तिरुपतीजी शिंदे, ॲडव्होकेट बार काउन्सिलचे अध्यक्ष निलंगेचे ॲडव्होकेट प्रवीणजी भोसले, ॲडव्होकेट आमचे बंधू दत्ताजी सोळंके, आदरणीय उपळेजी, आदरणीय नूर पटेल, युवा नगरसेवक प्रशांतजी वांजरवाडे, गिरीशजी पात्रे, उपस्थित सर्व बांधवांनो आणि भगिनींनो, मला आपल्या सगळ्यांना एक 2-3 गोष्टी फक्त क्लिअर करायचे. कोणती बी गोष्ट माणूस सुखासाठी करतोय. ही निवडणूक आपल्या सुखाची आहे का? ह्या निवडणुकीतून जो उमेदवार आपल्याला द्यायचा आहे तो आपल्या सुखासाठी आपल्या सोयीसाठी धावणार आहे का? अहो, साधं बैल घ्यायला गेलं तर दात बघताव, पाय बघताव, वसवंड बघताव. म्हैस घ्यायला गेलं तर ओळखीचा मधला दलाल असला तर 2 दिवस धार काढून बघताव. आता उमेदवार जे द्यायचे जरा बघा धार काढून. आता जे भाजपकडून आपल्या गावचे उमेदवार आहेत त्यांची 15-20 वर्ष धार काढून बघितलं, चिपटभर बी दूध निघायनी घेऊ. मला एवढं वाईट वाटतंय तुम्हाला सांगतो, कधी कधी तुम्ही कोण? जन्मानं तुम्ही मुख्यमंत्र्याचे भाचे, मंत्र्याचे भाचे, अरे भ्रष्टाचार बी करायचं झालं तर त्या लेवलचा करावं का? कुठं मुंबईत भूखंड हाणावं, दिल्लीत हाणावं, पुण्यात हाणावं, मोठं काहीतरी खावं, इथंच घरकुलाला खावं, फिरीला खावं, पगारीला गोठ्याला खावा, गोठ्याला खावं.
अरे रे गोट्यात काढा ते शेण. किती दरिद्री असं हो मन त्यांचं. मित्रांनो, त्यांना बसवताना सुद्धा तिकडून तिकीट घेताना सुद्धा अन्याय करून तिकीट घेतले ते. आज आमदाराच्या नादाला लागून माझे मित्र पुण्या जन्मीचे देणी करीत की आमदाराचे गोपाळ नारायणपुरे शेत घातले. माणूस चांगलाय बरं, पुण्या जन्मीचं का फिरलेलं देव जाणं फिरलं. त्यांच्यासारख्यावर अन्याय करून ह्यांना त्यांच्या उरावर बसवले. म्हणजे इकडं होतो तेव्हा लोकांच्या उरावर, तिकडे गेलो तर तिथल्या मुख्य कार्यकर्त्याच्या उरावर. अहो, आम्ही उमेदवारी देताना अगोदर विक्रम पाटलाला विचारलं, त्यांनी नाही म्हणले. आलिम पाटलाला विचारलं, काय पाटील? या दोघांना नाही म्हणल्यानंतर आपल्या सुधाकर दाजीचा पठ्ठ्या वाघ किरण पाटलाला उमेदवारी दिली. आणि लाला पाटलानं जिंदगीभर केलेलं काम, लोकांची सेवा, ती बघून त्यांच्या शाहीदला उमेदवारी दिली. दोन्ही बी कसे एकदम पारद राईट आहे की नाही. हा, आणि तिकडून आणसरडून ही जरा बारीक कुडीचं पारड्यावर चपळ आहे. आधीची गोष्ट आहे. असे तैट पारड दिलेत. काय बेपी जगदीश, असे तैट पारड आपण दिलेले आहेत. तुम्हाला माझी विनंती आहे, माय मौल्यानो, तुमच्यावर तर एवढा अन्याय झाला गेल्या 12 वर्षात. तुम्ही कधी ध्यान करून बघितलं का नाही? ते कोणत्याही माय मावल्या सोनं नाणं घेणं गेले म्हणून नवऱ्यावर रुसतात. असली 17 गेले मला काही नाही. आता कसं घेणार आहोत सोनं? कसलं अवघड करून टाकलंय भाजपनं तुमचं. 22-25 हजार मनमोहन सिंग असताना सोनं होतं तोळा. काँग्रेस असताना 22-25 हजार होतं. आज ह्या भाजपनं, मोदीनं 1,83,000 रुपये तोळा केलंय. कसं घेणार आहोत सोनं आता? ज्यांच्याकडे हाय त्यांनी घेतील. पण आज मला सांगा, महाराष्ट्रातल्या, देशातल्या कित्येक महिलांचं पाटल्या करायचं स्वप्न आता हवेत गेलं. कारण 1,83,000 म्हणजे 2 लाख झाले की हो. पण एका तोळ्यात पाटली थोडीच होते. एवढं सोन्याचा भाव वाढविल्यात. 400चं सिलेंडर 1250 नेल्यात आणि 1,500 दिलेत मताच्या वेळेस लाडकी बहीण. थक तुमच्या भावाला आवाज येईना मागे. येऊ लागतं का नाही? येऊ लागतं तुम्हालाच वाटलंय. भरती करून सांगितले का डबल करतो. असले भाऊ राहतात का? लाडकी बहीण म्हणायचं, मतासाठी 1,500 द्यायचं, त्या बहिणीच्या आईची 60 वर्षाची पगार बंद करायचं आणि त्या बहिणीच्या नवऱ्याच्या सोयाबीनला 4,000 भाव द्यायचं. म्हणजे 10,000 भावाचा 4,000 भाव. जिरवलेल्या क्विंटलला 6,000ला. उगाच 10 क्विंटल बी उत्पन्न म्हणलं तर 60,000ला त्या बहिणीचं घर जिरवायचं आणि घे 1,500 लाडकी बहीण. बर दिलं घेतलं. एकदा ओवाळणी टाकली, एकदा राखी बांधली, एकदा ओवाळणी टाकली. त्याच ओवाळणीवर किती राखी बांधणार? फिटलं की तवाचं तवा फिटलं. आता डबल नाही. तुम्हाला न्याय पाहिजे असेल, तुम्हाला या महागाईच्या विरोधात आवाज उठवायचा असेल तर काँग्रेसलाच मतदान करावं लागेल. आणि
अहो गल्ली ते दिल्ली सत्ता तुमच्या सरपंचाच्या हातात होती, तेव्हा त्यांना गोट्याचे पैसे खाऊ वाटले. ती स्वतः बी पुढे जाणार नाहीत आणि गावला बी पुढे नेणार नाहीत. गॅरंटी ठेवा. आता पंचायत समितीत जाऊन का दिवे लावणार आहेत? सगळं असून जे त्याच्यानं काही झालं नाही, त्यांनी पंचायत समितीत जाऊन वेगळे काय दिवे लावणार आहेत? ह्यांना गुन्हाच यांचे हुडव्यापाशी गौरी यायचे तिथंच. मला लय वाईट वाटलं बुवा, हे गोट्याचे खा, घरकुलाचे खा म्हणलं, विहिरीचे खा म्हणलं, ही काही बरोबर नाही. आणि अशा माणसाला मतदान देणं ही पाप आहे. तुम्हाला सांगतो, तुम्ही पाप करू नका. आणि बाकी जिल्हा परिषदचे उमेदवार एक लक्षात घ्या, एक उमेदवार आहे भाजपचा, त्यांच्या कामधंद्यात राहिलेला, जगाचा दुनियाचा काही संबंध नाही. आणि एक उमेदवार आहे भाजपचा, नंतर काँग्रेसचा, ज्याचा डीएनए सेवेचा आहे. आज दापक्याचा विकास एवढ्या मोठ्या प्रमाणावर केलेला उमेदवार आहे. त्यांना संधी देऊ, वाढत्याला खात टाकू, जी वाढत आहे त्याला खात टाकू, त्याला वाव देऊ. वाढत्या बैलाला पारडाला चंदी देऊ, बशा बैलाला चंदी देऊन काही उपयोग. लई चंदी झाल्यावर त्यांना पातळ करते, त्याच्यामुळे त्यांच्या नादाला लागली नाही. भावानो, आमदारांनी सुद्धा आपल्या तालुक्यात कसल्याही प्रकारचा विकास केलेला नाही, काहीच प्रगती आपल्या तालुक्यात झालेली नाही. ह्यांच्या मागे जाणं तुमच्या फायद्याचं नाही. आणि तुम्ही ह्यांना निवडून द्या. जसं ऑफर राहते का नाही, एक पे एक फ्री, तसं शाहिद आणि किरण दोपे एक अभय फ्री आहे. तुम्ही यांना निवडून द्यायचं. ह्यांच्या सोबत मी फ्रीली तुमचं काम करतो. आणि किती एकार चालणार आहो, सगळं त्यांनाच. दिल्लीचं सरकार त्यांना, मुंबईचं सरकार त्यांना, आमदारकी त्यांना, नगरपालिका त्यांना, जिल्हा परिषद बी त्यांना, पंचायत समिती समजा. ही लोकशाही झाली काय? ही एकार वडलाले, एकाच बाजूला वज्ज टाकल्यामुळे गाडी उन्हाळ होलेली आहे. गाडी बॅलन्स करा, गाडी बॅलन्स करा, तर अजून बॅलन्स करा. आम्हाला बी काहीतरी संधी द्या. आम्ही तुमची लेकरं, आम्ही का पाप केलं? त्यांनी पाप करून पदावर आणि आम्ही तुमची सेवा करून रस्त्यावर का? ही न्याय नाही. तुम्हाला सांगतो, ही न्याय नाही. तुम्ही न्याय करा, माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला. करताव का? मला हात वर करून सांगा बरं. मला मनातून केलेलं उभं केलेलं करता खाली करू नका. थांबा, मागले घ्या. अंधारात दिसतोय मला. इकडले हा, मला पक्क ठरलेलं दिसलं नाही की. हा, हे नंद आहे पिलो. त्याच्यामुळं आता ऐका, तुमची मला गॅरंटी पटली आहे. मला आता नुसतं महाराष्ट्रात आवाजाचे फटाकड्या लढ लावणारे, असं फुडफुड लाया फुडल्याने शब्द फोडणारे आपल्या महाराष्ट्राचे प्रवक्ते हनुमंत पवार साहेब, भाऊसाहेब आजबे साहेब तुम्हाला बोलतील. तुम्ही त्यांचं शांत चित्तानं ऐका. का झालंय, हलगऱ्याला एक सभा सध्या लोक जमल्यात ना, औरादमध्ये बी जमल्यात. आता मी मारुती महाराज बी नाही 3 जागी जायला काय, त्याच्यामुळं मला जावं लागणार आहे. एक गोष्ट सांगतो, ऐका ननंदवाल्यांनो, माझ्या दाजीनं लय त्याग केलेला आहे बरं. तुमच्या पदरात त्यांचं पोरग दिलंय. आणि माझ्या लाला पाटलानं सुद्धा लोकांसाठी प्रचंड मेहनत केलेली आहे. दापक्याचा विकास त्यांचंही पोरग तुमच्या पदरात आहे. भास्कर सलगंटे, आपण सगळ्यांनी जीव लावून एवढ्या 2 सीट आणता का? मी गॅरंटी ठेवून जाऊ का? जातो तिकडे बी आपलेच माणसं आहेत. मला जाताना वाट द्या आणि वाटत थांबिनो. तुम्ही चाललेलं बघायचंच नाही. मी माझं मी गपचूप एकटा जातो काय, तुम्ही इकडे बघायचं, सभा चालू ठेवायचं बरं. असं जरा वाट द्या. नका तसं करू नका. तिथे मी माणसं आहेत. ऐका सगळं कडे मुद्द्यात सगळं झालंय की नाही? हे झालंय का नाही मुद्द्यात? सगळं झालंय.
झालंय, मला ऐकू आलंय. आणि आपले ऍडव्होकेट भाऊसाहेब आजबे साहेबांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं आणि आतिश भैया चिकटेंना विजयी